हाऊसवाईफ जेव्हा स्टार्टअप चालू करतात तेव्हा ते त्याच अकाउंट मधनं स्टार्टअप करतात किंवा मग त्या करंट अकाउंट काढत नाहीत, कसं चालतंय बघू. सो आयडियली प्रत्येकाने आपला एक ब्रँड नेम पहिले काढायला पाहिजे, त्याचं पहिले एक अकाउंट काढायला पाहिजे. तर माझ्या ओळखीत एक काकू आहेत की ज्या क्लास घ्यायच्या आणि जे काय पैसे येतील ते पैसे नवऱ्याला द्यायच्या आणि 8-10 वर्षांनी त्यांनी क्लास बंद केले. सो त्यामध्ये मला सांगायचं की पण मला तेव्हा किती पैसे मिळाले हेच मला कळलं नाही. सो आज तागायत. सो आयडियली तुम्ही कुठली एंटिटी जेव्हा चालू करता तेव्हा ऑब्व्हियसली एव्हरीवन इज इगर टू नो की मी काय केलंय. सो त्याच्याकरता ते पैसे वेगळे ठेवणं आणि त्याचा सगळा हिशोब वेगळा ठेवणं इज द प्राईम इम्पॉर्टंट थिंग. डे 1 पासनं तुम्ही त्याचं ब्रँड नेम वेगळं ठेवा, त्याचं करंट अकाउंट काढा, त्याचं उद्यम आधार काढा, त्याचं MSME सर्टिफिकेट काढा. कारण की ह्या सगळ्या गोष्टी आज गव्हर्नमेंटनी फॅसिलिटेट करून दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी एस्पेशली जे छोट्या लेवलपासून चालू करतायत त्यांनी करायला पाहिजेत. म्हणजे तुमचंच तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळतं की जमा खर्च काय आहे. कारण की जमा खर्च कळला नाही तर खर्च जास्त झाला हेही कळणार नाही आणि जमा जास्त झाली हेही कळणार नाही.